तुमच्याशी एका विषयावर बोलायचं होतं. तो विषय म्हणजे नवरा बायकोचं जे रिलेशनशिप आहे ना, तर त्या रिलेशनशिपमध्ये एक अशी जाणीव होते आम्हाला, की आपण ज्यावेळेला दररोज आपल्या घरी असतोय आणि घरात असताना आपल्याला दररोजच्या रुटीनमध्ये जे बोलणं ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे किंवा जे काय एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं जास्त होत नाही. कारण कसं की आपण आपल्या कामात असतोय, दोघं पण एकमेकांच्या कामात असल्यामुळं तो स्पेस आपल्याला जास्त मिळत नाही. पण ज्याला दोघंच बाहेर पडतोय फिरायला, दोघं म्हणजे तिथं मुलं नसायला पाहिजेत आणि बाकीचे कोण नसायला पाहिजेत, अशा वेळेला एक गोष्ट आमच्या लक्षात येते की आम्ही जाता येता ज्या गप्पा मारतोय ना, तर ह्या गप्पांचा जे काय भाग आहे ना, हा दररोजच्या रुटीनपेक्षा वेगळा गप्पा असतो त्या, म्हणजे हे जाणवतं आहे. आणि ह्या गप्पा ज्यावेळेला होतात ना, त्यावेळेला एकदम भारी वाटते की बाबा आपण वेगवेगळ्या विषयांवर वेगळ्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळा बोलत राहतोय. तेवढा वेळ घरी मिळत नाही किंवा आपण घरी आपल्या डोक्यात एखादं काम असेल तर तो वेळ आपण प्रॉपर देत नाही. पण इथं आल्यानंतर कसं आहे की आम्ही दोघंच आहे, कारण बोलायला विषय कुठला, आता मोबाईल नाही आहे, मोबाईलला रेंज नाही आहे किंवा आपण टी व्ही नाही आहे, मुलांचं काही किरकिर नाही आहे आणि बाकीचं कुठल्या गोष्ट डोक्यात नाही आहे. त्यामुळं जे गप्पा गोष्टी आत्ता होत आहेत जाता येता, तर ते एक वेगळा क्लास आहे त्या गप्पा गोष्टींचा. तर हे पण जगणं गरजेचं वाटतंय मला, कारण नवरा बायकोची जे रिलेशनशिप आहे ना, तर या गोष्टींमुळे सुद्धा स्ट्रॉंग होत असेल असं मला वाटते. कारण तुम्ही एकमेकांना वेळ देणं हे सुद्धा खूप गरजेचं वाटतंय. कारण घरात आल्यानंतर कसं होतं आहे की आपण आपल्या जे काही डेली रुटीनचं वर्क आपण करत बसलो, तर आपण त्या क्वालिटीच्या गप्पा होत नाहीत. पण असंच दोघं तुम्ही बाहेर पडला, मग भलेही तुम्ही संध्याकाळी जेवल्यानंतर एक 15 मिनटं अर्धा तास फिरायला जावा किंवा तुम्ही तुमच्या कुठंतरी शेजारी इकडं तिकडं काहीतरी पाणीपुरी, आईस्क्रीम किंवा गरमागरम दूध असेल ते प्यायला जावा. पण किती वेळ लागतोय? अर्धा तास 15 मिनटं जातात फक्त. तर तो टाईम आहे ना, तो पण एकदम भारी आणि क्वालिटी टाईम आहे. तर तो तुम्ही ऑब्झर्व करून बघा कधीतरी, ते पण भारी वाटते. त्यामुळं आम्ही काही गोष्टी थोडंसं विचार करून बघतो की हां, हे केलं तर कसं होईल, ते केलं तर कसं होईल. मग आम्ही थोडंसं टाईम ज्यावेळेला वेगळा काढतोय ना, त्यावेळेला आम्ही दोघं पण स्ट्रेस फ्री होऊन जातो आहे. तर हे एक तुम्ही ॲप्लाय करून बघा. दोघांनी एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे आणि हेल्दी रिलेशनशिपसाठी. म्हणजे पाणीपुरी किंवा आईस्क्रीम आमच्या मनात नसते खायचं, पण का जातो, दोघांना वेळ मिळतो, जरा बोलायला थोडंसं स्पेस मिळतो. बाहेर गेल्यानंतर थोडं मूड चेंज असतो म्हणून जातो आम्ही. आणि हे इफेक्टिव्ह आहे आणि काहीतरी करून बघा. धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल. थँक्यू. बोर केल्याबद्दल सॉरी.